नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा विषय गणित या घटकातील महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत. त्या घटकाचं नाव आहे घटक क्रमांक 1 संख्या ज्ञान आणि उपघटक क्रमांक 4 संख्या रेषा. उपघटक 4 संख्या रेषा, घटक क्रमांक 1 आहे संख्या ज्ञान, त्याच्यातला शेवटचा घटक आहे चौथा संख्या रेषा. संख्या रेषा म्हणजे काय? जेव्हा रेषेचे बिंदू संख्या दर्शवतात तेव्हा त्या रेषेला संख्या रेषा म्हणतात. म्हणजे एखादी रेषा काढली जाते, त्या रेषेवरती बिंदू दिले जातात आणि संख्या पण दिले जातात, अशाला संख्या रेषा असं म्हणतात. दुसरा पॉइंट आहे संख्या रेषेवरील शून्य ही संख्या ओ या बिंदूनं दर्शवली जाते. कोणत्या बिंदूनं? ओ या बिंदूनं दर्शवली जाते. ओ या बिंदूलाच तिसरा पॉइंट आहे, ओ या बिंदूला आरंभ बिंदू म्हणतात. आरंभ बिंदू म्हणजे सुरुवातीचा बिंदू. चौथा, आरंभ बिंदूच्या उजवीकडील संख्या धन असतात. पाचवा, आरंभ बिंदूच्या डावीकडील संख्या ऋण असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर इथं तुम्हाला संख्या रेषा काढून दिली बघा, एक हिला संख्या रेषा म्हणतात. आणि या संख्या रेषेवरती हा ओ आहे, हा शून्य आहे, म्हणजेच ओ चे निर्देशक शून्य, ए चा निर्देशक 1, आणि मग इकडच्या ज्या संख्या आहेत ह्या पॉझिटिव्ह, त्याला धन म्हणतात, आणि इकडच्या ज्या संख्या आहेत त्याला निगेटिव्ह ऋण असं बोललं जातं. आरंभ बिंदूच्या डावीकडील संख्या ज्या आहेत त्या ऋण असतात. संख्या रेषेवर 6वा पॉइंट आहे, संख्या रेषेवर सर्व परिमेय संख्या दाखविता येतात. आता परिमेय संख्या आपण पाहिलेल्या आहेत, एक पी छेद क्यू याला परिमेय संख्या म्हटलं जातं. आणि क्यू इज नॉट इक्वल टू 0 म्हणजेच काय, क्यूच्या छेदस्थानी म्हणजे क्यूचा छेदस्थानचा नंबर जो आहे तो शून्य नसतो. याच्यानंतर संख्या रेषेवरील संख्या डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमानं लिहितात. बघा, संख्या रेषेवर डावीकडून संख्या उजवीकडे लिहिल्या तर त्या कशा लिहितात? चढत्या क्रमानं लिहिल्या जातात. 8वा पॉइंट आहे, संख्या रेषेवरील संख्या उजवीकडून डावीकडे उतरत्या क्रमानं लिहिल्या जातात. बघा, उजवीकडून म्हणजे आपण जर असं समोर उभा राहिलो तो हा शून्य, शून्याच्या इकडच्या संख्या उजवीकडच्या, इकडच्या संख्या डावीकडच्या, आणि मग उजवीकडून डावीकडे संख्या लिहित गेलो आपण तर त्या उतरत्या क्रमानं लिहिल्या जातात. 9वा पॉइंट आहे, संख्या रेषेच्या साहाय्यानं दोन परिमेय संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवता येतो. कोणती संख्या छोटी आहे, कोणती संख्या मोठी आहे हे दर्शवण्यासाठी सुद्धा यांचा वापर केला जातो संख्या रेषेचा. 10वा पॉइंट, जेव्हा दोन परिमेय संख्यांचे छेद समान नसतात, म्हणजे भिन्न छेद परिमेय संख्या असतील, तेव्हा त्या संख्यांचा छेद समान करून त्यांच्यातील लहान मोठेपणा ठरविता येतो. लहान मोठेपणा जो आहे तो कसा ठरवायचा आहे या पद्धतीनं. आणि आपण सांगितलं उजवीकडच्या सगळ्या संख्या ह्या काय असतात? मोठ्या असतात. 11वा पॉइंट, संख्या रेषेवरील बिंदूशी निगडित असलेल्या संख्येला त्या बिंदूचा निर्देशक म्हटलं जातं. निर्देशक कोणाला म्हणायचे? थोडक्यात त्या बिंदूचं स्थान, कोणत्या बिंदूचं स्थान कोणत्या संख्येनं दर्शवलेलं आहे, त्याला नाव काय आहे याच्यासाठी. हे बघा, उदाहरणार्थ इथे एक संख्या रेषा दिली आहे आणि या संख्या रेषेवरती मध्यभागी काय आहे? ओ, आणि त्याचा निर्देशक कोण आहे? म्हणजे संख्या 0. इकडं एक चा निर्देशक म्हणजे ए या बिंदूचा निर्देशक कोण आहे? 1. बी या बिंदूचा निर्देशक कोण आहे? 2. सी या बिंदूचा निर्देशक किती आहे? -1. डी या बिंदूचा निर्देशक किती आहे? -2. याचाच अर्थ ए बिंदू काय दर्शवतो? 1 ही संख्या. सी बिंदू काय दर्शवतो? -1 ही संख्या. मग बिंदू ए चा निर्देशक 1 आहे, बिंदू डी चा निर्देशक -2 आहे. हे या संख्या रेषेवरती काय करता येतं? आपल्याला दाखवता येतं. असे तुमचे किती नियम झाले? 11. बघा, संख्या रेषा त्यातला आता पहिला पॉइंट घेतला आपण. आधी अगोदर काय बघितले होते? नियम बघितले होते. आता आडवी संख्या रेषा. संख्या रेषा दोन पद्धतीने काढता येतात, एक आडवी आणि एक उभी. आता या आडव्या संख्या रेषेवरती बघा, ही एक रेषा दिलेली x O x डॅश, याला संख्या रेषा म्हणतात आणि यालाच x अक्ष पण बोललं जातं.
जे तुम्ही चुकून 9वी 10वीला गेले, 8वीला गेले पुढं, तर ह्या संख्या रेषा काय होतात, दिल्या जातात. अक्ष म्हणतात त्याला, एक्स अक्ष आणि वाय अक्ष. आता बघा इथं या संख्या रेषेवरती मधला जो बिंदू आहे याला आरंभ बिंदू म्हणतात. त्याच्या उजवीकडे धन संख्या आणि याच्या डावीकडे कुठल्या संख्या असतात, ऋण संख्या असतात. याच्यानंतर आहे उभी संख्या रेषा म्हणतो आपण. बघा उभ्या संख्या रेषेमध्ये मध्यभागी 0 ओचा निर्देशक असतो. त्याच्यानंतर ओच्या वरती म्हणजे या ओला आरंभ बिंदू म्हणतात आणि या आरंभ बिंदूच्या वरती संख्या ज्या आहेत त्या धन संख्या असतात. कुठल्या संख्या असतात, धन संख्या. या आरंभ बिंदूच्या खाली ऋण संख्या असतात. मग कदाचित तुम्हाला पेपर मध्ये तापमान दिलं जातं बघा, तापमान, वरचं तापमान, खालचं तापमान, किंवा खालचं तापमान -4 आहे, वरचं तापमान +4 आहे. त्यावेळेस कसं दाखवायचं, त्यावेळेस संख्या रेषेवरती कसं दाखवलं जातं हे आपल्याला काय करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. कळलं? म्हणजे संख्या रेषेवर काय केलं जातं, शून्याच्या खालच्या संख्या ऋण संख्या असतात त्यांना निगेटिव्ह म्हणतात. आरंभ बिंदूच्या वरच्या संख्या धन संख्या असतात त्यांना पॉझिटिव्ह म्हटलं जातं. आणि आरंभ बिंदूच्या खालच्या ऋण संख्या याला उभी संख्या रेषा म्हणतात. आता निर्देशक बिंदू बघा, या संख्या रेषेवर निर्देशक बिंदू R चा निर्देशक -1 आहे. R चा निर्देशक -1 आहे. हे झालं संख्या रेषेच्या बाबतीत. आता संख्या रेषेवर अंतर कसं काढायचं, दिलेल्या बिंदूचं निर्देशक दिले असता संख्या रेषेवरील अंतर कसं काढायचं, हा तिसरा पॉइंट आहे. संख्या रेषेवरील कोणत्याही 2 बिंदूचे निर्देशक माहित असतील तर त्या बिंदूतील अंतर काढता येते. काही वेळेस अंतर देतात 2 बिंदू मधील, एकाचं निर्देशक देतात आणि दुसऱ्याचं काढायला सांगतात, दुसऱ्या बिंदूचे निर्देशक काढायला सांगतात. चौथा, अंतर काढण्यासाठी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करावा. मोठ्यातून लहान काय करायचा असतो, वजा करायचा असतो. आणि मग या ठिकाणी तुम्हाला सूत्र दिलेलं आहे, अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. उदाहरणार्थ संख्या रेषेवर बिंदू P चे निर्देशक -1, बिंदू Q चा निर्देशक 1, हे संख्याचे बिंदू झाले, संख्या रेषा झाली. आता सूत्र काय म्हटलं यांनी, रेषा PQ चे अंतर किती. मग याचा अर्थ काय, कोणता बिंदू मोठा आहे Q, कोणता लहान आहे P. कसं ओळखवलं, आरंभ बिंदूच्या उजवीकडच्या संख्या मोठ्या असतात आणि डावीकडच्या संख्या लहान असतात. मग सूत्र PQ बरोबर अंतर काढायचं दोघांमधलं, मोठा निर्देशक कोण Q, लहान निर्देशक कोण P. मग Q चा निर्देशक कोण आहे 1, P चा निर्देशक -1 आहे. मग वजा वजा काय झालं, अधिक झालं. आणि मग +1 + 1 बरोबर 2. याचा अर्थ PQ चं अंतर किती भेटलं, 2 एकक भेटलं. हे झालं अंतर कसं काढलं जातं उदाहरण. आपण संख्या रेषा या घटकावरती काही प्रश्न घेतोय. खालील संख्या रेषेचा अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे लिहा. संख्या रेषा दिलेली आहे आणि संख्या रेषेचा आधी अभ्यास करायचा आहे, म्हणजे संख्या रेषेवरती बिंदू आणि ह्या 2 संख्यांमधील अंतर संख्या किती आहे हे शोधता आलं पाहिजे. बघा मधला बिंदू O आरंभ बिंदू, त्याच्या उजवीकडे ABCD दिलाय, हे गाळलाय आपण त्याच्याकडे. इकडं SRQP ABCD देताना काय कंटिन्युअस एकाच ह्याने द्यावा असा काही नियम नाहीये, किंवा सिक्वेन्स द्यावा, क्रमानं द्यावा असा अजिबात नाही. मग इथं निर्देशक बघा, A चा निर्देशक 1, B चा 2, C चा 3, D चा 4, F चा 5, O चा 0, S चा 1, -1, R चा -2, Q चा -3, P चा -4. आता बघा बिंदू A चा निर्देशक किती आहे, हे बघा बिंदू A कुठे आहे, इथं. मग A चा निर्देशक किती, बिंदू A चा निर्देशक किती आहे 1. झालं त्याचं उत्तर. दुसरा प्रश्न, 5 निर्देशक
असणाऱ्या बिंदूचे नाव सांगा. आता बिंदूचं नाव विचारलंय, मग 5 कुठे आहे? हे बघा इथं आहे. मग त्या बिंदूचं नाव बिंदू F. कळलं? बिंदू F हे झालं याचं उत्तर. याच्यानंतर बिंदू Q चा निर्देशक कोणता? बघा इथं कुठं दिसतोय Q? इथे. बिंदू Q चा निर्देशक -3 किती आहे? -3. आता प्रश्न चौथा बघा काय दिलाय. बिंदू C चा निर्देशक 3 व बिंदू A चा निर्देशक 1 आहे, तर लेंथ ऑफ AC याचा अर्थ अंतर AC किती? मग आता हे उत्तर सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं? हे बघा सूत्र दिलेलं आहे. लेंथ ऑफ AC इक्वल टू मोठा निर्देशक कोणता आहे? 3 आणि लहान कोणता आहे? 1. म्हणजे सूत्रामध्ये C वजा A. C ची किंमत 3 वजा 1 ची किंमत 1, दोघांची वजाबाकी केली, उत्तर जे आहे ते किती उत्तर आलं? 2. याचा अर्थ लेंथ AC इज इक्वल टू किती? 2. कळलं? पाचवा प्रश्न आहे बघा. P चा निर्देशक -4, बिंदू D चा निर्देशक 4. हे बघा हा P चा निर्देशक -4, बिंदू D चा निर्देशक 4, तर त्यांच्यामधील अंतर काढायला सांगितलेलं आहे. मग अंतर कसं काढायचं? अंतर बरोबर. आता याच्यात मोठा कोण आहे ते शोधता आलं पाहिजे आपल्याला. -4 आणि इकडे +4. 4 मोठा आहे, -4 लहान आहे. संख्या रेषेचा विचार करायचा आहे. डावीकडची संख्या कशा असतात? लहान. उजवीकडच्या कशा असतात? मोठ्या. मग काय होईल बघा, मोठ्यातून लहान, मोठा वजा लहान. मोठा कोण आहे? 4 वजा लहान कोण आहे? -4. मग 4 वजा वजा अधिक झाले 4 बरोबर. 4 अधिक 4 बरोबर 8. मग आता जर डायरेक्ट संख्या रेषेचं ऑब्झर्वेशन करूनही तुम्हाला सांगता येतं. बिंदू P 4 आणि बिंदू D 4 मोजायचे इथून. 1 2 3 4 5 6 7 8. 8 अंतरावरती आहे. डायरेक्ट कॅल्क्युलेशन न करता, उदाहरण न सोडवता तुम्हाला याही पद्धतीने सोडवता येतं. 6वा प्रश्न आहे. बिंदू P चा निर्देशक -5/9. P व Q मधील अंतर 4 असेल तर Q चा निर्देशक किती? Q चा निर्देशक किती? आपल्याला सूत्र माहिती आहे. अंतर बरोबर काय म्हटलंय? P चा निर्देशक -5/9 आणि Q बिंदू मधील अंतर दिलेलं आहे. मग आपण काय करू शकतो इथं आता? Q वजा P. मग आता बघा अंतर किती दिलेलं आहे? 4 बरोबर. Q चा निर्देशक माहित नाही, काढायचा आहे. वजा P. P किती दिलाय? -5/9. ही एक शक्यता म्हणजे काय? जर Q चा निर्देशक P पेक्षा मोठा असेल तर. मग आता बघा Q वजा वजा अधिक झाले, अधिक 5/9. आता हे इकडे घ्या, म्हणजे 4 वजा 5/9 बरोबर किती? Q. मग आता कॅल्क्युलेशन करायचंय, छेद समान करून घ्यावा लागेल. म्हणजे 4 गुणिले 9 वजा 5 छेद किती? 9 बरोबर किती? Q. आणि म्हणून Q बरोबर 4 9 किती झाले? 36 वजा 5 छेद किती? 9. आता 36 मधून 5 गेले, किती राहिले? 31. 31/9. आता या 31 ला 9 न भाग जातो का? जात असेल तर द्यायचा, नसेल जात द्यायचा नाही. म्हणजेच Q बरोबर किती उत्तर? 31/9. दशांश अपूर्णांकामध्ये उत्तर येईल. आलं तर काय होईल बघा बरं. 9 त्रिक 27. 9 त्रिक 27. किती राहिले? 4. मग 9 चौक 36. 3.4 म्हणजे 3 दशांश चिन्ह 4 हे त्याचं काय झालं? उत्तर Q या निर्देशकाचं. कळलं? अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. तर मित्रांनो,
घटक क्रमांक 1 संख्याज्ञान यातील 4ही घटक आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. जर एखाद्याला शंका असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता. त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींना हे इयत्ता 7वी स्कॉलरशिपचे व्हिडिओ फ्रीमध्ये पाहिजे असतील तर आपल्या नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.